नमस्कार सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। मित्रांनो, एक आठवड्यापासून तेलाचं फार मोठं संकट, इंधनाचं संकट आपल्याकडे येताना दिसतंय आपल्याला। आणि प्रत्येक पेट्रोल पंपवर रांगा लागलेल्या आहे, वाहनांच्या रांगा। त्यामुळे ट्रॅक्टरच्या रांगा आहे, शेतीच्या मशागतीचे कामं थांबले आहेत, आवक जावक थांबली आहे। इंधनाची पूर्तता ही होताना दिसून येत नाही, त्याची टंचाई आपल्याला या ठिकाणी दिसून आली आहे। त्यामुळे अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम होतोय आणि बाजारपेठांवरही याचा परिणाम होतोय। बऱ्याच ठिकाणी भाव हे प्रत्येक वस्तूचे एकतर उतरत आहेत आणि चढत आहेत, यामध्ये पूर्ण चढ उतार चालू आहे। बऱ्याच ठिकाणी भाजीपाला मार्केट असेल, तुमचं मेडिसिन असेल किंवा कुठलंही ट्रान्सपोर्ट असेल, अद्रकीचा बाजारपेठ असेल, प्रत्येक ठिकाणी ट्रान्सपोर्टची अडचण आपल्याला या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते। या अडचणीमुळे प्रत्येक बाजारपेठावर याचा खोलवर परिणाम होतोय। भाजीपाल्याचे दर हे यामुळे पडले आणि बाकीच्या इतर वस्तूंचे दर यामुळे उठले आणि इंधनाचे दर देखील यामुळे वाढ झाली, इंधनाच्या दरात देखील वाढ झाली। अशा कारणामुळे आपल्या शेतीमालाचा तोटा यामुळे होताना आपल्याला दिसून येतो। तर आज 24 मे 2026 आजच्या दिवशी आजचे जे अद्रकीचे रेट आहे तर ते आपण या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की आज 24 मे रोजी काय रेट आहे आणि बाजारपेठांमध्ये काय चढ उतार चालू आहे। तर आज 24 मे रोजी 55 रुपयांपासून बाजार सुरू होत आहेत। सर्वसाधारण बाजार हे 55 रुपयांचे बाजार आपल्याला दिसून आले आहेत आणि 60 रुपये ते 62 रुपये एकदम सुपर एक्सपोर्ट दर्जाची अद्रक आपल्याला खरेदी होताना या ठिकाणी दिसून येईल। मागील 1-2 दिवसांपूर्वी 6500 रुपयांचे सौदे देखील आपल्याला झाल्याचे कळाले होते। आणि मित्रांनो, गोष्ट काय होते की ट्रान्सपोर्टच्या अडचणीमुळे यामध्ये बाजाराच्या भावामध्ये तफावत निर्माण होताना आपल्याला दिसून येते। आजचे देखील सुपर अद्रकीचे भाव हे 60 रुपये 62 रुपये आहे आणि सर्वसाधारण बाजार आपलं सर्वसाधारण जे अद्रक असेल तर तिचे बाजार हे आपल्याला 5500 रुपयांपासून सुरुवात आपल्याला होताना दिसून येते आणि 20 रुपये टोळ डागी अशा स्वरूपाचा हा आजचा बाजार असणार आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये देखील अद्रकीच्या बाजारपेठांमध्ये बरेच चढ उतार होताना आपल्याला दिसून येणार आहे। डिझेलच्या टंचाईमुळे आणि दरवाढीमुळे बऱ्याच गोष्टींवर याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो। मित्रांनो, आपण या विषयावर सविस्तर पुन्हा एकदा बोलणार आहोत, पण आपण जर आपलं चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील झालेले सौदे हे इतर शेतकऱ्यांना समजतील। मित्रांनो, धन्यवाद।